मित्रांनो, असं समजा की आपल्याकडे हा एक हिरव्या रंगाचा कंटेनर आहे, एक डब्बा आहे आणि त्यामध्ये काही हवेचे रेणू आहेत. आता असं समजा की या हवेच्या रेणूंचे ठराविक तापमान आहे, त्यांना काही गतिज ऊर्जा प्राप्त झालेली आहे. मात्र प्रत्येक रेणूची गतिज ऊर्जा वेगवेगळी आहे बरं का. तर हे रेणू वेगवेगळ्या दिशेला हलत असतात, एकमेकांवर आदळत असतात. आता इथे ना मी एक रेषा काढतोय. ही एक काल्पनिक रेषा आहे बरं का. यामुळे आपण कोणतेही भाग वेगळे करत नाही, फक्त आणि फक्त डावी बाजू आणि उजवी बाजू व्यवस्थित दाखवण्यासाठी ही रेषा मी काढलेली आहे. मित्रांनो, इथं आपण पाहू शकतो की डाव्या बाजूला रेणूंची संहती कॉन्सन्ट्रेशन हे जास्त आहे. बरं, आपण संहती ठरवली कशी? तर एकक आकारमान भागात किती रेणू आहेत यावरून. येथे आपण जर विशिष्ट आकाराचा भाग विचारात घेतला तर इथे आपल्याला 4 रेणू दिसतायत. असाच भाग जर उजव्या बाजूला पाहिला तर आपल्याला केवळ 1 किंवा 2 रेणू दिसत आहेत. बरोबर? आपण एकदम अचूक मोजत नसलो तरी एवढं स्पष्ट होतंय की डाव्या बाजूला रेणूंची संहती ही जास्त आहे. मग ती एकक क्षेत्रफळामध्ये मोजा किंवा एकक आकारमानामध्ये. एवढं नक्की की रेषेच्या डाव्या बाजूस रेणूंची संहती जास्त आहे आणि उजव्या बाजूस कमी आहे. आणि जेव्हा एका बाजूला कमी संहती असते आणि दुसऱ्या बाजूला जास्त संहती असते तेव्हा त्याला कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, संहती प्रवणता असं म्हणतात. तर संहती प्रवणतेमुळे येथे काय होईल असे तुम्हाला वाटते? आता हे सर्व रेणू वेगवेगळ्या दिशांना जातील. काही डावीकडून उजवीकडे जातील तर काही उजवीकडून डावीकडे. पण येथे डावीकडे रेणूंची संहती जास्त असल्यामुळे शक्यतो डावीकडील रेणू हे जास्त प्रमाणात उजवीकडे जातील, तर तुलनेने अगदी कमी प्रमाणात उजवीकडील रेणू डावीकडे येतील. आणि जसजसे डावीकडील रेणू उजवीकडे जातील तसतसे दोन्ही बाजूला रेणूंचा समतोल साधला जाईल. जर काही वेळ आपण थांबलो आणि काही वेळानंतर जर पाहिलं तर असं काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. ते चित्र मी इथं काढतोय. तर काही वेळानंतर काय होतं तर जी संहती प्रवणता आहे, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे, ते पूर्णपणे नष्ट होतं आणि दोन्ही बाजूला आपल्याला रेणूंची समसमान संहती पाहायला मिळते. जर मी ती काल्पनिक रेषा काढून टाकली तर मला सगळीकडे समान संहती पाहायला मिळेल. बरी तर कोणतीही जादू झाली नाही बरं. आणि असंही काही नाही की रेणूंना कळतं की कोठे आपल्याला जायचं आहे आणि कोठे नाही जायचं. ते सगळीकडे यादृच्छिक गतीने म्हणजेच रॅन्डमली फिरत असतात. रेणू सतत इकडून तिकडे उसळत असतात, पण ते नेहमीच जास्त संहतीकडून कमी संहतीकडे जात असतात. जर डावीकडे संहती जास्त असेल तर ते डावीकडून उजवीकडे जातात आणि जर उजवीकडे संहती जास्त असेल तर ते उजवीकडून डावीकडे जातात. पण असं समजा की दोन्ही बाजूंना समान संख्येने रेणू आहेत, मग ते कोठे जातील? आपल्याला तर माहितीये की रेणू हे सतत हालचाल करत असतात, बरोबर? मग अशा वेळेस डावीकडून उजवीकडे जाणाऱ्या रेणूंची संख्या ही उजवीकडून डावीकडे जाणाऱ्या रेणूने एवढीच असते. त्यांच्यामध्ये नेहमीच समतोल साधला जातो. बरं, इथं फक्त आपण 20 ते 25 रेणू विचारात घेतलेत. प्रत्यक्षात मात्र रेणूंची संख्या ही खूप जास्त असते. आपण जर हवेतील रेणू किंवा पेशीपटलातील रेणूंचा विचार केला तर ते लाखो कोटीमध्ये असतात. मात्र लक्षात घ्या, नेहमीच उच्च संहतीकडून कमी संहतीकडे रेणूंची हालचाल ही होत असते आणि त्यांच्यामध्ये समतोल साधला जातो. आणि या प्रक्रियेलाच म्हणतात विसरण, डिफ्युजन. आपण जेव्हा जैविक आणि रासायनिक प्रणाली अभ्यासतो तेव्हा ही विसरण प्रक्रिया किती महत्त्वाची आहे ते आपल्याला समजतं. कारण या विसरण प्रक्रियेसाठी कोणतीही अतिरिक्त ऊर्जा लागत नाही. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती संभाव्यतेनुसार घडत असते. तर या व्हिडिओचा सारांश असा: रेणू हे नेहमी उपलब्ध जागेमध्ये यादृच्छिक गतीने म्हणजेच रॅन्डमली हालचाल करत असतात. ते जास्त संहतीकडून कमी संहतीकडे हालचाल करून समतोल राखण्याचा प्रयत्न करत असतात आणि हे करत असताना कोणत्याही ऊर्जेची गरज भासत नाही. आणि या प्रक्रियेलाच म्हणतात विसरण, डिफ्युजन. तर मित्रांनो, इथेच थांबूयात. धन्यवाद.